आणि ही आहे आपली खाण्याची राणी कोकणची परी बघा, कोकणी उम्या। चॅनलला सगळ्यांनी फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा नक्की चॅनलला। आता 1000 सबस्क्रायबर व्हायला माझे 125च बाकी आहेत सबस्क्रायबर, त्यामुळे तुम्हाला विनंती करतो सर्वांनी करा सबस्क्राईब चॅनलला आपल्या आणि लाईक शेअरसुद्धा करा। हे बघा पुढून ही लाईट लावून घेतलेली आहे, नंदी बाबा प्रसन्न। नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर, तुमचं कोकणी उमे आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। तर मंडळी, आज तारीख आहे 24 ऑगस्ट 2025 आणि आता वाजले सकाळचे 4 आणि म्हणजे बऱ्याच प्रतीक्षेनंतर बरीच म्हणजे आतुरता होती सर्वांना गावाला येत्याप्रमाणे आम्हाला सुद्धा खूप म्हणजे प्रचंड आतुरता होती आणि आज आम्ही फायनली गावी जायला निघालेलो आहे आणि जातोय कशाने आम्ही बघा, हे बघा हे आमची रिक्षा आहे, ह्याच्याने आता आम्ही गावाला चाललो आहे। 500 किलोमीटरचा प्रवास आहे, बाईकनी गेलो आहे, टेम्पोनी गेलो आहे, कारनी गेलो आहे, आता रिक्षा घेऊन जातो आहे। बघूया कसा असेल प्रवास, कसा असेल, रोडची कंडिशन काय असेल। गावाला जायची तर एवढी उत्सुकता आहे ना की काही भेटू दे, कशाने जायचं एवढं तर नक्की आणि जाणार म्हणजे जाणार, ते कसंही काही होऊ दे। आम्ही आता निघालो आहे। आता काल मी थोडंसं गाडीचं काम वगैरे करून घेतलं आहे, सामान वगैरे गाडीत भरलेलं आहे, तुम्हाला दाखवतो कसं काय काय आहे ते। ह्या दोघी बहिणी आहेत, ती बायको आहे, आम्ही टोटल 4 जण आहे आणि मी ड्रायव्हर आहे। हे बघा ही एक काल सेपरेट एक्स्ट्रा लाईट लावून घेतली, ही अलाउड तर नाही पण रात्रीचा गावाला उजेड कमी पडेल त्यासाठी ही लाईट लावून घेतलेली आहे। त्यानंतर हे बघा हे आतमध्ये इथे पण व्हाईट लाईट लावून घेतलेली आहे आणि इथे हे मोबाईलला होल्डर केलं आहे, म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी मोबाईल इथे अडकवणार, पकडायची गरज नाही त्याच्यामुळे। आणि हे आता आम्ही इथं ह्या 3 बॅगा भरलेल्या आहेत आमच्या आणि ह्या खाली 2 ठेवलेले आहेत आणि थोडंसं ह्याच्यात पण ठेवलेलं आहे डिक्कीमध्ये, जास्त नाही थोडंसं आहे आणि एक एक्स्ट्रा 5 लिटरचं कॅन वगैरे घेतलेलं आहे। तर CNG वरच जाणार आहे, जिथपर्यंत आम्हाला CNG भेटेल तेवढं आम्ही सारखं CNG वरच जाणार आहे, जिथं भेटेल तिथं। एक्स्ट्रा 5 लिटरचं एक कॅन सुद्धा ठेवलेलं आहे। आता कुठल्या रोडनी जायचं ते अजून कन्फर्म नाही, थोडं पनवेलला गेल्याच्या नंतर मी चौकशी करीन रोडची पुढं काय कंडिशन आहे, मानगाव साईडला ट्रॅफिक आहे का क्लिअर आहे काय ते बघेन। जर ट्रॅफिक असली तर मग डायरेक्ट पनवेलवरून पुढे खालापूरवरून राईटवरून पाली निजामपूर पाचाड मार्गी डायरेक्ट महाडला बाहेर पडू। तर आता आपण निघूया, आपला प्रवास चालू करूया, नारळ फोडूया, लिंबू वगैरे ठेवले टायराच्या खाली आणि आपला प्रवास चालू करूया। तर मित्रांनो, आता चालू झालेली आहे आपली रिक्षा राईड। आता सुरुवात करतोय, समोर आमचं नंदी बाबाचं मंदिर आहे, ते दर्शन करूया आणि डायरेक्ट आपण आता कळव्याला निघूया। चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, नंदी बाबा की चला। आता हे व्हायब्रेशनमुळे साधारण तुम्हाला व्हायब्रेशन होईल त्याच्यावर, कारण की ऑप्शन नाही आपल्याकडे, जेवढं होईल तेवढं आपण दाखवायचा प्रयत्न करूया याच्यामध्ये। आणि ते पकडून मोबाईल राहायला जमणार नाही, त्याच्यामुळे ह्याच्यावर लावलं आणि रिक्षा म्हटली की व्हायब्रेट होणारच आहे ती। बघा यंदासाठी जुगाड केलेला आहे आपण थोडाफार, पुढच्या वर्षीला बघूया गणपती बाप्पाच्या कृपेने जर गाडी आपली रुळावर जर आली व्यवस्थित तर कॅमेरा वगैरे घेण्याचं बघूया आपण। जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास आहे, चालवणारा एकटाच आहे। बऱ्याच रिक्षा निघाल्या आहेत तशा, कारण काल मी गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करून घेतली, सर्व्हिस सेंटरला जाऊन नॉर्मल सर्व्हिसिंग होती सेकंड, पण चेक वगैरे करून घेतलं सगळं। बरेच रिक्षावाले वगैरे मला भेटले तिथे, ते सर्व गावाला निघणार होते, कोण साताऱ्याला, कोण चिपळूणला, कोण संगमेश्वरला, कोण राजापूरला। तर ते पण मला बोललेत, नंबर एकमेकांचे एक्सचेंज केलेत की पुढे गेलात की फोन करा एकमेकांना, सोबतच जाऊया। कारण की गावाला गणपतीला जायची जी हुरहुरी असते ती कुठल्याच म्हणजे कोकणी माणसाला, कोकणवासियाला थांबू देत नाही। प्रत्येकाला जायचं असेल, तो कसंही असो, काही असो, कुठल्याही गाडी 2 व्हीलरनी पण लोक जातील। व्हायब्रेशन मित्रांनो बहुतेक होणार आहे,
आणि ही लाईट मी आता लावून घेतली आहे, ती कालच लावून घेतली लाईट, की जेणेकरून आतमध्ये उजेड दिसेल व्यवस्थित. फक्त पावसाने कृपा करायला पाहिजे आणि पाऊस तेवढा पडता नाही, थोडाफार लागला चालेल पण अति पाऊस पडता नाही. तसं सेफ्टी कव्हर वगैरे लावलेलं आहे मी, त्याला हुक पण करून घेतलेले आहेत. जर म्हणजे ते थोडं व्हायब्रेट होते ना ते तिथं माझ्या मते ना लावले, पण ते चान्स नाही. कापूस किंवा काहीतरी असं लावायला पाहिजे होतं, म्हणजे तेवढं व्हायब्रेट झालं नसतं. काय करणार आता, ॲडजस्ट करून घेऊया. बरोबर आम्ही ठरवलेलं होतं 4 वाजता आपण निघायचं, 4ला स्टार्ट मारायचं गाडीला. त्याप्रमाणे बरोबर 4ला निघालेलो आहे. कारण ही लोकल रिक्षा असल्यामुळे, म्हणजे कसं लोकल असल्यामुळे जास्त आपण कंटिन्यू नॉनस्टॉप चालवू शकत नाही गाडी. तर मी एक तर 100-125 किलोमीटर किंवा 2-2.5 तासाचं अंतर ठेवून गाडी थांबवणार आहे. म्हणजे 2-2.5 तास कंटिन्यू चालवून एक 20 मिनिटं अर्धा तास गाडी कुठेतरी थांबवणार थंड होण्यासाठी. त्याच्यामुळे मला उशीर लागू शकतो आणि रिक्षा पळून पळणार किती ते पण आहे. पण ही BS6 मॉडेल असल्यामुळे तेवढा पिकअप वगैरे व्यवस्थित आहे गाडीला. आता रोडची कंडिशन तिकडे काय आहे काय माहीत नाही. आता काल बरेच जण निघाले, अर्ध्यांना फोन केला ते पालीमार्गीच गेलेले, त्यामुळे त्यांना मेन बोलतात खड्डे आपल्याला नागोठण्यापर्यंत खड्डे आहेत जास्त करून. नागोठणा, कोलाड वगैरे या साईडला, लोणेरे वगैरे. तर आपण जर पालीमार्गे गेलो तर ते काय खड्डे आपल्याला लागणार नाही. आता बघूया, आपण पुढे जाऊन पनवेलपर्यंत आधी जाऊया आणि तिथं जाऊन कोण कोण निघालेत त्यांना परत आज निघणार होते काही सकाळी लवकर किंवा रात्री, त्यांना फोन करून चौकशी करूया आपण की काय कंडिशन आहे रोडची. जर थोडाफार व्यवस्थित खड्डे भरलेले असले तर आपण त्या मार्गेत जाऊया, आपल्या जुन्या मार्गे. कारण त्या मार्गे आपल्याला बरीच माणसं पण भेटतील जर मध्ये काय इश्यू वगैरे झाला तर सॉल्व्ह करण्यासाठी. नाही तर मग आपण डायरेक्ट आलापूरला वगैरे CNG फुल करून डायरेक्ट पालीमार्गे जाऊया. आता काल रात्री मी CNG फुल केलेलं आहे. आता बघूया किती वेळा आपल्याला CNG लागतो, कारण फर्स्ट टाइम मी रिक्षा घेऊन चाललो आहे गावी. चला बघूया आपण. तर मित्रांनो, आता आपण पनवेलमध्ये एंट्री केलेली आहे. वाजले किती हां 5 वाजले, म्हणजे 1 तास लागला आहे मला इथपर्यंत यायला. एक 50-55-60च्या स्पीडलाच चालवतोय. रोड कसा हा चांगला आहे, सिटीमधला आहे, त्यामुळे आता फक्त एक राहिलं माझं करायचं, स्पीकर. जरा स्पीकर गाडीत लावला असता ना तर जरा मजा आली असते. दुसरा आम्ही आणला एक, पण त्याची बॅटरी लो आहे, तो कनेक्ट पण होत नाही. तुम्हाला बहुतेक गाडीच्या व्हायब्रेशनमुळे आणि नॉईज येत असेल जास्त, त्यामुळे आवाज क्लिअर येणार नाही शक्यतो. आता जुगाड केलेला आहे या वर्षीसाठी, बघूया पुढच्या वर्षी जरा व्यवस्थित काहीतरी आपण सिंग करूया. सगळी माणसं नुसती गावाला जातात, बॅगा बोचकी बांधून नुसती. आता सिटीमध्ये आपण अजून, त्याच्यामुळे एवढं काय हे वाटत नाही, रोजचंच वाटतंय नेहमीचं. ज्यावेळी आपण गावात मध्ये एंट्री करू, म्हणजे मोकळ्या रोडला निसर्गामध्ये, तेव्हा अजून जबरदस्त वाटेल एकदम. कधी पोचतोय जवळ, कधी येते असं होईल नुसतं. आता जाऊया. आता पनवेल आता मी ठरवलं आहे, कारण एका दोघांना फोन केले, ते बोलले खालून अजून तरी ट्रॅफिक नाही बोलले, मानगाव वगैरे या साईडनी. फक्त खड्डे असल्यामुळे गाड्या थोड्या स्लो चालत आहेत, त्याच्यामुळे थोडी ट्रॅफिक लागते. आणि खालापूर पालीमार्गे पाचाड करून महाडमध्ये जाणार होतो, पण तिकडनं आता नाही जायचा विचार करतोय. कारण कसं ते एकदम सुनसान गावातले रोड आहे, एकदम सुनसान. गेल्या वर्षी गेलेलो होतो त्या रोडनी, आणि आता कसं लेडीजच सर्व माझ्यासोबत आहेत, त्याच्यामुळे त्या रोडनी जाणं मी थोडा अवॉइडच करतोय आता. त्याचे रोड दिवसाचे चांगला असा काही इश्यू नाही, पण रिक्षा पण पहिल्यांदाच घेऊन जाते, त्याच्यामुळे या मेन रोडनीच जातो आपल्या. कारण तिकडच्या आतल्या रोडनी गेलो तर मॅपवर जायला लागेल आणि पटकन गॅरेज बिरेज काय जर इश्यू आला तर भेटणार नाही कोण माणसं. इथून आपल्याला सलग जाणारी येणारी माणसं बरीच भेटतील, त्यामुळे मी खालच्याच रोडनी जायचा विचार करतोय, आपला सरळ मुंबई गोवा हायवेनी.
कसं वाटतंय रिक्षातनं? काय काय कसं वाटतंय? मस्त मजा. स्पीकरचं होत नाही ना अजून चालू? आता मी ते पंचमुखी हनुमान मंदिर आहे ना पनवेल ब्रिज उतरल्यावर तिथे आहे आम्ही सिग्नलला. बघा प्रत्येक जण निघताय गाडी. आधी सेटिंग मस्त झाली कॅमेऱ्याची मोबाईलची, पण ज्याला व्हायब्रेट व्हायला लागला ना तोच एक इश्यू झाला. मग बाकी व्यवस्थित होतं. बघणार होतो मी कॅमेऱ्याचं, पण यंदा काही शक्य झालं नाही. बघू गणपती बाप्पाच्या कृपेने पुढच्या वर्षी झालं शक्य तर कॅमेरा गाडी दोन्हीचा जुगाड जर झाला तर बघूया आपण. आता तोपर्यंत जायचंय काय नाही तर हे तरी देवाने दिलेले आपल्या ताब्यात. चालवणारा एकटाच आहे आता, ऑप्शन नाही. थांबतच जायचंय थोडा. बघूया तरी किती वाजतात. लवकरात लवकर कव्हर करायचं ट्राय करणार आहे मी, पण गाडीवर जास्त आपण या रिक्षावर ताण देऊ शकत नाही. त्यामुळे ती थांबवावीच लागणार, कारण इंजिन गरम होणार. थोडं उजाडलं ना की मस्त वाटेल जरा बघत जायला एकदम निसर्ग. अजून आपण सिटीमध्येच आहे. कोण येणार जरी असेल तर त्यांना इश्यू असेल की कुठल्या मार्गाने यायचं, तर बऱ्यापैकी मुंबईची गर्दी खाली झालेली आहे, कोकणात आलेली आहे. तुम्ही मोस्ट ऑफ ह्याच रोडनी आपल्याच रोडनी आपल्या गावचा आनंद घेत, आपल्या मुंबई गोवा रोडचा आनंद घेत त्याच रोडनी या, ते बरं पडेल. बऱ्यापैकी रोड चांगला आहे. फक्त एक काम करा, संगमेश्वरपासून रोड थोडा खराब आहे आणि लांजाच्या तिथं पुराच खराब आहे, चाळणच आहे रोडची. त्यामुळे जे सिंधुदुर्ग वगैरे साईडला जाणारे आहेत पुढे राजापूर वगैरे साईडला, त्यांनी संगमेश्वर डेपोच्या तिथून लेफ्ट मारा आणि देवरूख साखरपा रोडनी या डायरेक्ट बाहेर पडा. तो मस्त रोड आहे, सिंगल वन वे रोड आहे, पण हायवे आणि मस्त आहे, जबरदस्त रोड आहे. थोडंसं फक्त वळणं आहेत तिकडे, सावकाश आहे. तर आता मी पालीला वाकण फाट्याच्या पुढे येऊन थांबलो आहे हॉटेल नवरत्नच्या इथं. त्यांना वॉशरूमला वगैरे जायचं होतं आणि पेट्रोल पंपवर वॉशरूम खराब असतात, त्यामुळे कुठलं तरी हॉटेल बघायचं चांगलं. आणि त्या हॉटेलच्या इथेच सेपरेट बाहेर वॉशरूम असतात चांगले, तिथे थांबलेलो आहे. आता हे गेले, मी थांबलो आहे गाडीमध्ये. तरी म्हणजे हा रोड एवढा कंटाळवाना वाटायचा ना माणगावपासून महाडपासून हा इकडचा पॅच, पण आता बऱ्यापैकी कव्हर झालं. म्हणजे असं एवढा काय असं वाटलं नाही. रोड पण बऱ्यापैकी झालेला आहे. आता पहिला एवढा कंटाळला की संपायचा नाही रोड. माणगाव वगैरे हा पुरा पट्टा पनवेलपर्यंत लय कंटाळा यायचा. पण आता मी एक 34 किलोमीटर फक्त इथून मला माणगाव दाखवतो. म्हणजे खूप लवकर आलो मी त्या मनाने, पटपट आलो, एवढा काय त्रास जाणवला नाही. आता एक हे वॉशरूमला जाऊन 10-15 मिनटं थांबतो गाडी, पुढे परत जाईन CNG ला टाकीन गाडी, तेव्हा तिथे थांबीन. अजून काय भूक पण लागली नाही. सकाळी बघा चाय पिऊन निघालो आणि आम्ही खायला सोबत बरंच काय काय घेतलंय खायला. म्हणजे अय्यंगार बेकरीचे ते मावा केक घेतले, डीमार्टमधलं घेतले ते केक वगैरे, चॉकलेट बिकलेट काय काय असतं ते बरंच खायला, चटरपटर काय ना काय घेतलंय. गाडी गरम व्हायचा चान्स नसताना तर मी थांबलोच नसतो. मला दाखवतो पुढचं कसं आहे ते. हा बघा हॉटेल नवरत्न, हे समोर या साईडला वॉशरूम आहेत. हा बघा मित्रांना रिक्षा माझी दाखवतो आता उजेडात. आणि ही आहे आपली ठाण्याची राणी, कोकणची परी. बघा कोकणी उम्या. चॅनलला सगळ्यांनी फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा नक्की चॅनलला. आता 1000 सबस्क्रायबर व्हायला माझे 125च बाकी आहेत सबस्क्रायबर. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो सर्वांनी करा सबस्क्राईब चॅनलला आपल्या, आणि लाईक शेअरसुद्धा करा. हे बघा पुढून ही लाईट लावून घेतलेली आहे नंदीबाबा प्रसन्न. आता मी इथून निघालेलो आहे. जास्त नाही 10 मिनटं फक्त थांबलेलो होतो फ्रेश होण्यासाठी. आता पुढे CNG ला थांबतो कुठेतरी.
मध्ये एक काठी राहते ना, जिथं एक काठी राहील तिथून CNG बघेल. तसं मला तसं टेन्शन नाही. पेट्रोल सुद्धा मी घेतलंय सेफ अँड साईडला. चला पुढे. बऱ्यापैकी आहे रोड, असा कंटाळा वाटत नाही, मस्त वाटतंय. फक्त एकदा कशेडी पार झाला की प्रॉपर आपण कोकणात एंट्री केली. चलो. तर मित्रांनो आता आपण पोचलोय कोलाडला. कोलाडच्या इथे झालं. कोलाडचे जे रेल्वे ब्रिज आहे तो क्रॉस केला आहे जस्ट आता. आणि आता कोलाड नाक्याच्या इथे एंट्री मारतोय आपण. इथून राईट साईडला एक रोड जातो ना कोलाड नाक्यावरून, तो रोह्याला जातो. रोहा आणि सरळ जातो तो आपला मुंबई गोवा मानगाव वगैरे. इथे थोडंसं रोड म्हणजे डिस्टर्ब रोड आहे थोडासा, म्हणजे असा वर खाली किंवा खड्डे. आणि हे ब्रिजचे काम जे सांगतो ना, जिथं जिथं ब्रिजची काम आहेत ना तिथं रोडची काशी झालेली. हा पण ब्रिज आहे. थोडंसं हे ह्याच्यानंतर लागेल आपल्याला इंदापूर. इंदापूर नंतर लागेल आपल्याला मानगाव. पण मला मजा येते असं, म्हणजे यायच्या आधी मला खूप वाटत होतं यायला रिक्षा घेऊन वैताग येणार आहे, कसा जाऊ, कोण आहे सोबत किंवा चालवणार नाही कोण. पण आता जरा टाइमपास करत जरा बरं वाटतंय अजून तरी. आता 100-110 किलोमीटर झालं आहे माझं नॉनस्टॉप. 110 किलोमीटर झाले, म्हणजे 3 तास झाले. ते CNG टाकल्यावर थांबतो जरा, कारण की बरेच ते झाले. मी विचार करत होतो कसं तरी मानगाव लवकर क्रॉस होऊ दे, नाही तर मग CNG टाकेल आणि डायरेक्ट मानगाव क्रॉस करूनच थांबेल. एकदा मानगाव क्रॉस झालं ना की मग कसलं टेन्शन नाही ट्रॅफिकचं. आणि हा असा वन वे रोड येणार सगळा. एकाच साईडनी गाड्या येणार, एकाच ह्याच्याने जाणार, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होणार. आता इथून कोलाडच्या इथून पुढून समजेल काय कंडिशन आहे ती, ट्रॅफिक आहे का नाही ते. चला. तर आता इंदापूरमध्ये मी एंट्री केलेली आहे. हे असे सिंगल रोड आहेत ना, हे काय इंदापूर बसताना काय इथं डाव्या बाजूला. आणि सिंगल रोडमुळे गाड्या पटकन पास होत नाहीत, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागते. बाकी रोड बरा आहे. आता इथून काहीतरी 8-9 किलोमीटरवर एक HP पेट्रोल पंप आहे, तिथे बघतो CNG टाकून घेतो. आता गाडी म्हणजे जवळजवळ 130 किलोमीटर गाडी आलेली आहे. एक काठी आता बाकी आहे, एक काठी. हा इथे राईट साईडला रोड जातो तो मंडण आगरदांडा वगैरे जातो. आणि 9 किलोमीटर इथून फक्त मानगाव आहे. म्हणजे अजून तरी ट्रॅफिकचा पण काही इश्यू मला आलेला नाही पर्यंत तरी. अजून काय नाही ट्रॅफिकचा इश्यू. रोड पण चांगला आहे. आता दुपार नंतर काय होईल सांगता येतं, कारण सकाळी कोण निघाले असतील. आणि आम्ही 4ला निघालो नॉनस्टॉप आलो. CNG कुठे आहे इथे? CNG पंप मागे नाही, त्याकडे लाईट नाही. पुढे कुठे? मला इथं सिंधुदुर्गाला जायचं आहे. पुढं कुठल्या लेफ्ट साईडला आहे? कुठे? किती किलोमीटर वगैरे? 5 आहे ना? हा, लोणेरेच्या अगोदर ना. तो पण बोलला मला लोणेरेच्या इथे आहे. त्याच्या इथं पण मानगावात पण इथं CNG नाही. 5 किलोमीटर अजून आपली गाडी जाईल. नाही पेट्रोल आहे आपला. मानगावचा क्रॉस झाला. मेन टेन्शन जे होतं ट्रॅफिकचं, त्याच्यातनं मी मोकळा आलो. काय झालं जिथं ट्रॅफिक असते ती ट्रॅफिक काय आता आपल्याला लागलेली नाही अजून. म्हणजे इथून सुटलो म्हणजे आपल्याला पण काही जास्त टाईम लागत राहणार नाही. आता CNG आमचं भरून झालंय. लावलास दरवाजा? CNG आमचं भरून झालंय. आता 271-270चं बसलं आता CNG. आणि काल मी 310 रुपयाचा काल टाकलेला. म्हणजे आता ह्या 270मध्ये जवळजवळ सावर्ड चिपळूण पर्यंत तरी आरामातच शक्य. दगड आहेत, दगड खाली दगड लागला. इथून कटआउट नाही कुठं, तर इथून रॉंग साईडनेच जातो. तिथं आलो तिथून पुढं लेफ्टला एक कटआउट आहे, तिथून जाऊया. अर्धा तास जवळजवळ मी
थांबलेलो. पूर्णपणे गाडी तशी थंड झाली नाही, ठीक आहे, नीट बऱ्यापैकी झाली. अर्धा तास थांबलेलो. आता पुढे बघूया. पण नाही नाश्त्याचं पुढे थांबलो तर बघूया पुढे. बघा ना काय व्ह्यू दिसतोय बघा ना. आता तेवढा व्हायब्रेशन वाटत नाही, क्लिअर दिसतंय जरा. काय मस्त दिसतंय बघा. निळं निळं आकाश, खाली हिरवगार आणि मध्ये रोड. पोलादपूरच्या अलीकडे म्हणजे पोलादपूरमध्येच पण जोरदार पाऊस पडतोय. तर लावा आठ टाकाने का थांबू? लावलं ना? मला नको, तुम्ही लावा, मला नाही काय. बघा काय पाऊस पडतोय, खतरनाक पाऊस पडतोय मस्त. म्हणजे आतापर्यंत दिसला नव्हता तसा पाऊस दिसतोय. हां चांगली जानकी सर आहे एकदम पाऊस. थोडासा पाऊस पाहिजे म्हणजे गाडी गरम नाही तेवढी होणार. थोडीशी तरी गाडीला थंडावा किंवा टायरांना तरी एकदम थंडावा लागतो. चांगलीच जानकी सर आणि काय दिसत नाही. आजूबाजूला त्यांनी उडवायला नको पाहिजे. इकडं 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 इथं म्हणलं लागेल कसली सर आली बघ. हा बघा समोर आता कशेडी बोगदा आलेला आहे आणि दोन्ही लाईन बहुतेक चालू झालेले आहे. 3 ते 3.5 मिनिट. आता लाईटी आतमध्ये आहेत का बघू. तिथपर्यंत तरी आहेत तसे आपल्याला नाही तर लावायला. बोगदा रे बघा नाईटच्या व्ह्यूला गेला ना की कॅमेरा थोडा आपला डल पडतोय. एकदम फायनली आपण रत्नागिरी जिल्ह्यात पोचलोय, कोकणात पोचलेलो आहे आपण एकदम फायनली. आता इथे हवालदार पण ट्रॅफिक पोलिसांनी उभे. तर मित्रांनो आता मी परशुराम घाटात आहे. चिपळूण परशुराम घाट उतरला की चिपळूण चालू होईल. इकडेच म्हणजे कोकण भूमीचे निर्माते ज्यांनी त्यांच्या मनुष्यमानाने तीर सोडून ज्यांनी या भूमीची निर्मिती केली त्या भगवान परशुरामांचं मंदिर इथेच आहे. म्हणून या घाटाला परशुराम घाट असं नाव दिलेलं आहे. मी गेलेलो होतो एकदा 2 व्हीलरने गेलो होतो तेव्हा. तिथे आता पुढे गेलं ना एक लेफ्ट साईडला वर जातो रस्ता, लेफ्ट साईडला छोटा. तिथे कमानी दिलेली होती. आता आहे का नाही माहीत नाही, रोड कटिंगमध्ये काय झाली ती. तिथे त्यांचं मंदिर आहे परशुरामांचं. आणि या परशुराम घाटाचं पण काम बऱ्यापैकी झालेलं आहे सगळं काम. तसं म्हणजे वाटतच नाही घाट चालू होत आहेत का नाही काय. सणासण रोडचं कुठेच एवढ्या वेळाला पण या टायमाला तर अजिबात कुठे मला रोडचा काय प्रॉब्लेम वाटला नाही. असं पहिला जाम घाट बेकार होता, काम चालू होतं. आता इथून खेड पोलिसांची हद्द समाप्त झाली. इथं थोडंसं ट्रॅफिकला ब्रेक दिसतो इथे आणि काम जरा इथे ट्रॅफिक जरा लागली. गाडीच्या वळणामुळे असं जास्त काय थांबलेलं नाही. पण बघूया आपल्याला साईड मारायला
राईट साईड तिकडं त्याला मगाच तर ट्रॅफिक नव्हते कुठं, आता ट्रॅफिक आहे. हेच ट्रॅफिक मला ना संगमेश्वरला 100% भेटणार. वाटून मार्गे जायला ना संगमेश्वरला घुसायलाच मेन त्या बाजारपेठेच्या इथं त्या पुलाचं काम आणि चालू आहे ना, तिकडं भेटणारच ट्रॅफिक. आणि तो रोड छोटा आहे अजून. तर आता आपलं चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावर एंट्री झाली आहे. इथे रोड खराबच आहे थोडासा, ते अजून कसा काय लागला नाही, थोडासा आहे खराब. हे ब्रिजचं जोपर्यंत काम होत नाही ना तोपर्यंत आज प्रॉब्लेम. कधीपासून हे काम करतातच आहे. इथलं एक आणि त्या लांजातले एक होतच नाही त्यांचं. ए स्पीकर घेते इथे मोबाईलवाला कुठेतरी होतं ना जवळ, बघूया. बघतोय आम्ही जरा एक स्पीकर आम्हाला बघायचं आहे गाणी लावायला. मग 12:30 झालेला आहे आणि आम्ही आता इथे धामणीच्या इथे हॉटेल श्रद्धा म्हणून आहे, तिथं त्या हॉटेल श्रद्धाच्या इथं आम्ही जेवायला थांबलो आहे. आणि पुढे आता एक धामणीचा पंप आहे, CNG पंप, तिथे मला CNG फुल करायचं आहे. आता 300 किलोमीटर मी आलेलो आहे, 300 किलोमीटर. आता मी एका दोघांना विचारलं तर तो बोलला तिथं CNGची गाडी अजून आलेली नाही. मग तोपर्यंत बोललो तिथं थांबून टाईम वेस्ट करण्यापेक्षा बोललो जेवून घेतो तोपर्यंत, आणि गाडी पण थंड व्हायला लावतो. आता हे ओपन करून ठेवलं आहे मी, गाडी जरा थंड होऊ दे. जाम टाकली आहे, नॉनस्टॉप परत आलो आहे 4 किलोमीटर. 300 किलोमीटर झालं आहे माझं. आता अजून आहे थोडासा CNG आहे, पण टाकून घेतो कारण परत नंतर मग डायरेक्ट राजापूर किंवा तरळ्यात टाकेन, तोपर्यंत मध्ये नाही आता टाकणार. आता जेवून घेतो आम्ही काहीतरी, जरा आराम करतो. एक अर्धा पाऊण तासभर गेला तरी चालेल, पण आराम करतो. मोबाईल पण चार्जिंगला देतो हॉटेलमध्ये. चल दाखवतो कुठे थांबलो ते. जेव्हा गाडी थांबवतोय ना तेव्हा हे ओपन करून ठेवतोय. हॉटेल पण चांगलं आहे तसं, व्यवस्थित आहे. हा हायवे. फोन लावतो चार्जिंगला आणि एक स्पीकर पण आम्ही घेतलाय, तो पण लावतो. मग तसा ट्रॅफिक आणि खराब रोड तर आम्हाला कुठेच भेटला नाही. किरकोळ एकदम म्हणजे 1-2% फक्त भेटला आहे थोडाफार. आणि आता जे मागून जे आमच्या येत आहेत त्यांना आम्ही विचारलं ना फोनवर, म्हणजे जे काय आमच्या वाडीतले किंवा गावातले येत आहेत त्यांना माणगाव इंदापूरला थोडी ट्रॅफिक लागायला लागली आता, कारण की मार्केट चालू झाला त्याच्यामुळे लोकांची ट्रॅफिक आणि वर्दळ चालू झाली. तर जेवढे तुम्ही सकाळी निघाल लवकर आणि माणगाव जेवढं तुम्ही क्रॉस करता तुम्हाला येईल तेवढं तुम्ही क्रॉस करा, खूप बरं होईल. ट्रॅफिक भेटणार नाही तुम्हाला. आणि आम्ही तर व्यवस्थित आलेलो इथपर्यंत. आता अजून किती 100-150 किलोमीटर आमचं राहिलं आहे जेमतेम घरी जायचं, तर ते पण आता करूया पूर्ण. चला तर मित्रांनो, आता आम्ही इथून धामणीच्या इथून निघालो आहे संगमेश्वरमधून जेवून. आता 1:30 वाजलेत. आम्ही जवळजवळ 12:30ला इथे थांबलेलो. एक तासभर आम्ही इथे थांबलो. गाडी पण बऱ्यापैकी थंड झाली आणि जेवण पण घेतला, थोडासा आराम पण केला. कंटिन्यू चालवतच होतो गाडी, त्याच्यामुळे तासभर आता आराम केला, जेवण पण घेतलं. आता फक्त हे राहिले CNG टाकायचं राहिलं. इथे आता हा पंप आहे ते CNG आहे का बघतो. इथे रिक्षा लागल्यात म्हणजे CNG पंप इथे आहे. CNG पंप आहे इथे. CNG टाकून घेतो, फुल करून घेतो, मग डायरेक्ट तरळ्यात जाऊन टाकेल. आता गाडी पण थंड झाली, आराम केलाय तसा. चला भेटूया पुढे आपण. आता इथून संगमेश्वरमधून मी वाटूळ मार्गे जाणार आहे, सरळ आपल्या हायवेने नाही जाणार मी. संगमेश्वरमधून वाटूळ मारून जाणार, वाटूळच्या रोड. तर मित्रांनो, आता मी या धामणीच्या पेट्रोल पंपावर आहे CNG भरायला. थोडीशी लाईन आहे, लाईन सोडतात आता. आणि आत्ताच त्यांची गाडी आली, गाडी आलेली नव्हती बराच वेळ. आता गाडी खाली केली त्यांनी, चालू केलं आहे आता भरायला. लाईन थोडीशीच लागली आहे, जास्त नाही. एक 10-1 गाड्या आहेत. मी हे बघा, ही इथूनच एवढी, तिकडे नाही, ही एवढीच लाईन आहे. इथून माझी आता 8वी का 9वी गाडी आहे. पटपट घेत आहेत. होऊन जाईल लगेच, जास्त हे नाही लागणार. त्याच्यानंतर काय थांबायचं नाही परत मध्ये. चला तर आता CNG भरून निघालो आहे मी धामणीच्या पेट्रोल पंपवरून. आणि आता किती 241चा CNG
अगोदर 270चा काहीतरी म्हणजे होता CNG, पण आता पुढं थांबायचं नाही, त्याच्यामुळे मी टाकून घेतला आता. आणि ऊन बघा काय मस्त पडलं एकदम. तर आम्ही स्पीकर घेतलेला होता छोटा मोबाईलमध्ये गाणी ऐकायला, त्याचा चार्जिंगची पिनच निघालेली. आता परत इथं संगमेश्वरला ती वायर लावून घेतली आम्ही डायरेक्ट सॉकेट. आता गाणी ऐकत जाणार आम्ही. हा झाला, आता आम्ही जाणार गाणी ऐकत. आता आरामशीर आहे, आता काय ट्रॅफिक किंवा काय प्रॉब्लेम नाही. चला आता गाणी लावूया मस्त. तर मित्रांनो, मी आता इथे भांबेडला पोचलेलो आहे. येताना संगमेश्वरून लेफ्ट मारून मी देवरुखला गेलो. देवरुखमध्ये थोडासा रोड खराब आहे, म्हणजे थोडासा खराबच आहे रोड देवरुखमध्ये. आणि त्याच्यानंतर साखरप्याला सुद्धा कोल्हापूर आणि रोडचं काम चालू असल्यामुळे तो पण रोड थोडासा खराब आहे. आणि तिथून पुढे दाभोळपासून पुढे आला ना शिंपोशीपासून की त्याच्यानंतर मग रोड चांगला आहे बऱ्यापैकी. त्याच्यानंतरला रोड चांगलाच आहे, फक्त तिथपर्यंत रोड थोडासा खराब आहे. आणि इथून पुढे तर काय बघायची गरजच नाही. इथून आता आम्ही भांबेडला, इथून पुढे तर पूर्ण आमच्या गावापर्यंत पूर्ण रोड व्यवस्थित झालेला आहे टोटल. त्यामुळे आता काय मी जास्त व्हिडिओ बनवत राहत नाही, कारण व्हिडिओ लांब लचक होत राहील. आणि इथल्या अपडेटची काय गरजच नाही तशी कोणालाच. त्याच्यामुळे इथून आता मी डायरेक्ट जातो, फक्त CNG टाकायला कुठेतरी मध्ये थांबेन आणि डायरेक्ट घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय असेल ते. आता जवळजवळ 4:30 वाजले. थोडं थांबतच आम्ही आलो टाइमपास करत, कारण की बराच वेळ आम्ही होतो आता टाइमपास करत आलो, त्यामुळे थोडासा लेट झालाय. तर आता 1-2 तासात आम्हाला कसं तरी करून 2-2.5 तासात पोचायचं आहे. म्हणजे 6:30 पर्यंत तरी आम्हाला पोचायचं आहे घरी. तर आता टाइमपास करत नाही, आता नॉनस्टॉप जातो आता. आता इथं तरळ्यात पोचलोय आणि तरळ्यामध्ये आता CNG टाकायला गेलेलो बघायला, पण ज्याला एवढी लाईन आहे ना की मला वाटतं सकाळ मला इथंच होईल CNG टाकत राहिलो तर. मग त्याच्यापेक्षा माझ्याकडं अजून आहे CNG, जाईल गाडी तेवढी माझी. 2 काट्या बाकी आहेत, पण तरी पण मी विचार करतोय की जामसंड्यात जाऊन बघतो. जामसंड्यात म्हणजे आमच्या इकडे आमच्या रोडला जामसंड्यात जर भेटलं तर जामसंड्यात टाकेन, गर्दी नसली तर. आता आपलं पेट्रोल आहे, पेट्रोलवर चालवीन आणि उद्या सकाळी वगैरे किंवा दुपारनंतर वगैरे येऊन एक राऊंड मारेन CNGसाठी. आता मी तरळ्यामध्ये पोचलो. इथून 40 किलोमीटर फक्त बाकी आहे. आता 40 किलोमीटर फक्त बाकी राहिले. चला जाऊया आता पुढे लवकर. या साईडला पावसाचं तर काहीच नाही. चला, एवढा CNG टाकून भेटला असताना आता तर डायरेक्ट घरीच गेलो असतो, टेन्शनच नव्हतं. वाजले पण आता किती 6 वाजले ना, 6:15 वाजले आता. जातो आता पुढे. आता आमच्याच रोडला जायचं आहे. इथून पुढे एक 8 किलोमीटरवर नांदगाव असेल. नांदगाव 8-9 किलोमीटरवर. तिथून डायरेक्ट राईट मारला ब्रिजच्या खालून की डायरेक्ट देवगड रोडला. इथून डायरेक्ट जामसंड्यातच जातो, बघतो आधी काय सीन आहे. मित्रांनो, हडपीड क्रॉस केलं आहे. आता मी चौकशी केली जरा एका मित्राकडं जामसंड्याच्या CNG पंपावर काय कंडिशन आहे. तर तो बोला तिकडे जाऊन संपलेलं आहे CNG, ते उद्याच आता तिथे पण भेटेल. आता मी पुढे लिंगडाल तिट्यावर, आता मी गाडी पेट्रोलवर चालवतोय आणि पुढे लिंगडाल तिट्यावर पेट्रोल पंप आहे, तिथे पेट्रोल एकदा टाकेन आणि डायरेक्ट घरीच जाईन आता. आणि उद्या बघेन मग CNGचं काय आहे ते. पाऊस आहे, मध्ये मध्ये येतोय जातोय, एवढा असा नाही, किरकोळ असा आहे. पण रोड हे आमच्या इथला आतला जो देवगड रोड आहे ना, कणकवली देवगड रोड, तो मस्त रोड आहे एकदम. मित्रांनो, आता मी माझ्या गावी दहिभावला पोचलो आहे. आता इथून 1-2 किलोमीटर वरती सड्यावरती आमचं घर आहे, तिथं आता जातोय. रात्र पण झाली, काळोख झाला, टाइम
टाइमपास खूप झाला, थोडा एक प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे लेट झाला. गाडीचा नाही, वैयक्तिक थोडासा एक होता इश्यू कामाचा जरा, त्याच्यामुळे. तर आता पोचतोय घरी. आता वाजले 7:30. मी निघालेलो होतो 4 वाजता. कारला निघून मी जवळजवळ 12:30 काहीतरी मी चिपळूणला होतो. 12च्या आधी काहीतरी बहुतेक चिपळूणला होतो 12पर्यंत काहीतरी. आणि मी व्यवस्थित आणि एकदम टाइम दूध पिशवी घ्यायची ना 4 व्हीलरच्या टायमालाच मी, म्हणजे जसे 4 व्हीलर 12 तास लागतातच किती काही केलं तरी. त्याप्रमाणे मी आता पोचलो. तर गावात इथं खाली दूध पिशवी वगैरे घेतो सकाळी चायसाठी वगैरे आणि जातो घरी. मंडळी, हा होता आपला ब्लॉग ठाणे ते जयभाव देवगड रिक्षाने. तर तुमचा जर निरोप घेतो. व्हिडिओ आवर्जून बघा, पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आता पुढे पण तुम्हाला गणपतीचे गावी आम्ही कसं काय काय करतो ते आपण व्हिडिओ येतच राहतील. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला, धन्यवाद, बाय.